म्हणजे तेच ना, खून जरी केला आणि कोणी तक्रार करायला पुढे नाही आलं तर म्हणतील नाही नाही खून नाही, त्यांनीच गोळी मारून घेतली हो. जर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला तक्रारदारच लागणार असेल तर निनावी पत्रावरती गुन्हे दाखल झालेत आणि त्याच्यात कशा सजा झाल्यात हे जरा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे सायटेशन्स वाचा. संजय गायकवाडांनी ही मारहाण केल्यानंतर पुन्हा त्यांची एकदा जीभ जी आहे ती घसरलेली आहे. तो शेट्टी जो कॅन्टीन चालक आहे तो संजय राऊतांचा कुणी व्हायचा टिंबटिंबा लागतो का अशा पद्धतीने त्यांनी बोललं. असं आहे की जे 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 देवेंद्र फडणवीसजी बोलले मुख्यमंत्री की याचा सगळ्याचा परिणाम आमदार या शब्दावर होतो. मी नाही बोललो, देवेंद्रजी फडणवीस बोललो. आता याचा सगळ्यांनीच विचार करायला हवा. आणि त्यांचं हे काय पहिलं वर्तणूक आणि पहिलं वागणं किंवा पहिले शब्द नाहीत ना, ते सातत्याने बोलत असतात. आता काय ते म्हणाले शेट्टीने केलंय म्हणून ते शेट्टीचं जेवण, ते शेट्टीचं आमचं आयुष्य गेलं शेट्टीच्या हॉटेलमध्ये जेवण्यात आणि खाण्यात. आमचा दिवस सुरू होतो इडली सांबारने. काय काय म्हणजे तुम्ही काय बोलताय काय, हे सांगण्याचं धारिष्ट्य आहे आमच्यामध्ये. मुंबईचा शेट्टी आणि मुंबईचं जीवन हे बाजूला करू शकता काय तुम्ही? कोण आहेत जे मारेकरी आहेत जे मुकाट फिरतात तुम्ही असा दावा करताय सातत्याने? काय ना, ठाण्यामध्ये जमील नावाचं प्रकरण आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः शब्द दिलेला विरोधी पक्षात असताना की मी सत्तेत आल्या आल्या पहिल्यांदा ह्याला घालतो जेलमध्ये. आता ते बिचाऱ्या लहान पोरी मोठ्या झाल्या आहेत, 10वी झाली पोरगी, आणि अपेक्षा आहे की मुख्यमंत्र्यांनी न्याय करावा. काय चुकीचं आहे? आपल्या बापाच्या मृत्यूचं जर त्यांना दुःख वाटत असेल आणि आता बोलणारच त्यांच्यात आलंय वय झाल्यामुळे, आज 10वी झाली पोरगी बोलते आणि वैभवी देशमुखचं नाव घेऊन बोलते की आम्ही हे सगळं वैभवीकडनं शिकलो. बापासाठी भांडणार ना पोरी. सरकारने किती दक्ष द्यायचा तर सरकारचा प्रश्न. संजय शिरसाटांचा एक व्हिडिओ संजय राऊतांकडनं व्हायरल करण्यात आला आहे, कारण की संजय शिरसाट हे सातत्याने अडचणीत येतात. आता हे एक आश्चर्याची गोष्ट आहे की घरातल्या बेडरूम मधला व्हिडिओ बाहेर जातो. विश्वास कोणावर ठेवायचा? व्हिडिओ कुठला आहे हा हे नंतर बोलीन मी, पण घरातल्या बेडरूम मधला एखाद्या गोष्टीचं चित्रीकरण होतं म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की जो कोणी त्यांनी चित्रीकरण केलेलं आहे तो घरातच होता. जर म्हणजे आता ह्याच्या पुढे घरात नेतानाही प्रश्न आहे की घरात न्यायचं कोणाला. राजकारण अतिशय खालच्या दर्जावर चाललंय.